अत्यंत अटीतटीच्या सामन्यामध्ये भारतानं हा दुसऱ्यांदा विजय मिळवलेला आहे। कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये टीम इंडिया चॅम्पियन ठरली आहे। T20 वर्ल्ड कप वरती भारतानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलेलं आहे। वर्ल्ड कप आपण जिंकलेलो आहोत। टीम इंडिया जय हो असा नारा जो आहे तो प्रत्येक रस्त्यावरती भारतातल्या पाहायला मिळतोय। संपूर्ण महाराष्ट्रासह जो जल्लोष आहे तो देशामध्ये पाहायला मिळतोय। आपण महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातला जल्लोष जो आहे तो आपण पाहतो आहोत। नागपूर असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता इंडिया जिंकल्यानंतर हा जल्लोष पाहायला मिळतो। रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया जी आहे ती चॅम्पियन ठरलेली आहे आणि हा अटीतटीचा ही नाशिकमधली आपण दृश्य पाहतो आहोत। नाशिकमध्ये लोकांचा उत्साह जो आहे तो गगनात मावत नाही आहे आणि लोक जे आहेत ती रस्त्यावरती गर्दी करतायत। अक्षर पटेल यांनी 47 रन बनवलेत, शिवम दुबेनी 27 रन्स बनवलेले आहेत। हे आपण पाहतो आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन कशी ठरली ते आपण पाहतो आहोत। हार्दिक पांड्या जे आहेत ते टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन कशी ठरली ते आपण पाहतो आहोत। हार्दिक पांड्या असेल, रवींद्र जडेजा असेल यांनी T20 वर्ल्ड कप वरती भारतानं दुसऱ्यांदा हे आपलं नाव कोरलेलं आहे। कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन ठरल्याचं पाहायला मिळतंय। दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत टीम इंडिया ही चॅम्पियन ठरलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्राच्या रस्त्यावरती भारताचा विजय जो आहे तो साजरा करण्यासाठी हे क्रिकेट प्रेमी जे आहेत ते जमलेले आहेत आणि रस्त्यावरची जल्लोष केला जातोय। नाचतायत, गातायत आणि उत्साहात लोक जे आहेत ते बेभान झाल्याचं पाहायला मिळतंय। हार्दिक पांड्याला 3, हर्षदीपला 2 अशा विकेट ज्या आहेत आणि बुमराहने 2 विकेट्स घेतलेल्या आहेत। या मॅच मध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं की कुठल्याही प्रकारे दक्षिण आफ्रिकेने हा स्कोर जो आहे तो चेस करू नये, त्यासाठी बॉलर्सनी महत्त्वाची भूमिका जी आहे ती बजावलेली आहे। हार्दिक पांड्यानं 3 विकेट्स घेतल्या आहेत, हर्षदीपला 2 विकेट्स आणि बुमराहला 2 विकेट्स मिळालेले आहेत। T20 वर्ल्ड कप वरती भारतानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आणि यामध्ये बॅट्समन जेवढे जे आहे त्यांचं वाटा आहे तेवढाच वाटा बॉलर्सचा देखील असल्याचं बोललं जातं। रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये टीम इंडिया आता चॅम्पियन ठरलेली आहे आणि हा संपूर्ण जल्लोष जो आहे तो आता पाहायला मिळतोय। मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक जे आहेत, नागपूर आहे, या संपूर्ण भागामध्ये टीम इंडियाचे फॅन्स जे आहेत ते जल्लोष आणि विजय जो आहे त्याचा आनंद व्यक्त करतायत।